गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली प्रिय भारतभूमी ब्रिटिशांच्या तोंडातून मुक्त होऊन स्वतंत्र झाली. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं त्या महात्म्यांपैकी एक अग्रणी महर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन हे होते. महर्षींनी फक्त देशाच्या स्वातंत्र्याचा विचार केला नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताची घडण कशी असावी या दृष्टिकोनातूनही विचार केला. 750 वर्षाची मोगली गुलामगिरी आणि त्यानंतर आलेली ही इंग्रजी परवशता यातून ऱ्हास पावलेली आपली नैतिक व धार्मिक मूल्ये पुन्हा रुजवण्याचा विचारही यामध्ये होता. म्हणून संकेत रेखा नवभारतस्य हे शिष्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांच्या पुण्यतिथी उत्सवाचं हे शताब्दी वर्ष. या निमित्तानं महर्षी अण्णासाहेबांचा संक्षिप्त स्वरूपातला जीवनपट प्रसिद्ध करीत आहोत. दृकश्राव्य पद्धतीचा हा जीवनपट आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायक आणि महत्वाचा ठरेल. पुण्यातील शनिवार वाड्याच्या फुटक्या बुद्धाच्या बाजूकडील चौकाला महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौक हे नाव आहे आणि त्यासमोरच त्यांचा वाडा आहे. हे पटवर्धन घराणं ऐश्वर्य संपन्न होतं. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचं संपूर्ण नाव विनायक रामचंद्र पटवर्धन होतं. अण्णासाहेबांचे आई वडील सन 1800च्या सुमारास आपलं नशीब काढण्याकरता पुण्यात आले व कालांतराने अण्णासाहेबांच्या मातोश्रींनी हा वाडा बांधला आणि शेवटपर्यंत अण्णासाहेबांचं वास्तव्य याच वास्तूमध्ये होतं. अण्णासाहेबांचे आई वडील म्हणजे जानकीबाई व भाऊसाहेब पटवर्धन. पटवर्धन घराण्यात एवढं ऐश्वर्य संपत्ती असूनही एक मोठा उणेपणा होता. जानकीबाई व भाऊसाहेबांना पुत्ररत्न नव्हते. अनेक उपास तपास करून त्यांना एकदा मुलगा झाला देखील, पण दुर्दैवाने तो तान्हेपणी एकाएकी मरण पावला. या प्रसंगामुळे दुःखी होऊन खचून न जाता पुत्रप्राप्तीसाठी जानकीबाईंनी पटवर्धन घराण्याचं कुलदैवत श्री गजाननाची मनोभावे सेवा सुरू केली. मेळण्याशिवाय कधीही बाहेर न पडणाऱ्या जानकीबाई रोज श्रीगुंडाच्या गणपतीस पायी जाऊन प्रदक्षिणा करू लागल्या. प्रदक्षिणा घालताना त्यांचे पाय सुजून जात. शेवटी मंगलमूर्तीनं मंदिराच्या पुजाऱ्यास दृष्टांत दिला की जानकीबाई सेवा पूर्ण करण्यास सांगावे. परंतु त्या तेजस्वी बाईनं उत्तर दिलं की देवाने तुम्हास सांगितले, मग मला का नाही सांगितलं? प्रत्यक्ष मला सांगितल्याशिवाय मी नियम सोडणार नाही. शेवटी श्री गजाननानं बाल स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या पायावर तीर्थ शिंपडले. जानकीबाईंच्या पायावरची सूज नाहीशी झाली. या घटनेनंतर सुद्धा त्यांनी दर्शनपाठ सुरूच ठेवला. नंतर त्यांनी चतुर्थी व्रत सुरू केले. संकष्टी चतुर्थीला सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उभा राहून त्या जप करीत असत. असं करता करता 21 चतुर्थ्या पूर्ण झाल्यावर त्यांना दिवस झाले. अशा रीतीने दिवस पूर्ण झाल्यावर शके 1769च्या वैशाख वद्य अंगारकी चतुर्थीला प्रातःकाळी सुखप्रसूती होऊन श्री अण्णासाहेबांचा जन्म झाला. त्यावेळी मूळ नक्षत्रातून तो दिवस होता मंगळवार 4 मे 1847. त्यावेळीची एक आख्यायिका. गुंड गणपती मंदिराचे पुजारी नाना चित्राव नित्य नियमाप्रमाणे ध्यान करीत होते. त्यांना ध्यानमूर्ती नेहमीप्रमाणे न दिसता पायात साखळ्या आणि तोडर घालून आनंदाने नाचत असलेली बालस्वरूपी दिसू लागली. त्यातर्फे श्री गजाननाचा अवतार झाला असं समजून त्यांनी ध्यान विसर्जन केलं व डोळे उघडून चौकशी करतात तर जानकीबाई आज दर्शनात आल्या नाहीत हे समजलं. तेव्हा त्या बाळांत होऊन त्यांना पुत्ररत्न झालं असं त्यांना कळलं. म्हणूनच भाऊसाहेबांनी मुलाचं नाव विनायक ठेवलं. अण्णासाहेब श्री गजाननाचा अवतार आहेत असं म्हणतात. अण्णासाहेबांच्या मातोश्री या अत्यंत तपस्वी होत्या व त्यांच्या तपस सामर्थ्याबद्दल बऱ्याच आख्यायिका आहेत. त्यातील एक महत्वाची आख्यायिका अशी की
1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिवृत्तांत संदर्भात लोक उत्सुकतेने त्यांच्याकडे विचारणा करत असत. तेव्हा सर्वांच्या सोयीसाठी जानकीबाईंनी त्यांच्याकडील एक आरसा त्यावर हात फिरवून लोकांना दिला आणि सांगितलं, तुमचे सर्व प्रश्न या आरशात पहा. लोकांना त्यामध्ये अद्यतन वृत्त दिसत असत. जानकीबाई निवर्तल्यावर कालांतरानं हा आरसा फुटला. अण्णासाहेबांचं बालपण. अण्णासाहेबांचं हाडपेट जन्मापासूनच बळकट आणि शरीर बांधेसूद होतं. रंग गोरापान आणि दृष्टी मोठी तीक्ष्ण होती. हट्टीपणा, श्रद्धाळूपणा, दैनीचा तिटकारा, बुद्धिमत्ता, सामर्थ्य, अचाट स्मरणशक्ती, दयाळुत्व, अलौलुत्व, तेजस्विता, प्रखर स्वाभिमान, निर्भयता, कोणत्याही गोष्टीची अनुभवानं खात्री करून घेण्याची तयारी आणि विश्व कुटुंबिता हे सारे गुण अण्णासाहेबांमध्ये लहानपणापासूनच होते. एखादी गोष्ट कठीण म्हणून ती सोडून देणं त्यांना कधीच आवडली नाही. उलट कठीण प्रसंग आला म्हणजे त्यांना दुप्पट अवसान येत होते. इंग्रजी शाळेत गेल्यावर 2 इयत्तांचा एकत्र अभ्यास करण्याची परवानगी त्यांना मिळाली. परीक्षेच्या वेळेस हे 3रीच्या वर्गातच जाऊन बसले. त्यामुळे अर्थातच मास्तर आणि अण्णासाहेबांमध्ये थोडी वादावादी झाली. ही गोष्ट करफॅन साहेबांच्या कानावर गेली. सहज विनोद करत ते म्हणाले की जर तू 3रीत नापास झालास तर तुला थेट 1लीत बसवलं जाईल. अण्णासाहेबांनी तडक उत्तर दिलं, हा तर अन्याय आहे. फार फार तर 2रीत बसवा आणि एवढंच असेल तर घ्या परीक्षा, मी तयार आहे. पुढे परीक्षा घेतली तेव्हा हॉर्वर्डचं पुस्तक होतं. त्यातील प्रश्न विचारताना काही नियमपाठ मिळवायचा होता व करफन साहेब मुद्दाम तो पुस्तकाप्रमाणे आहे की नाही ते पाहत होते. तेव्हा अण्णासाहेब म्हणाले, साहेब पान उलटा, बिंग ING 17व्या पानावर आहे. त्यामुळे चौहोकडे एकच हशापी. खुद्द साहेबांनाही त्यांच्या अचूक स्मरणाचं व तेजस्वितेचं कौतुक वाटून त्यांनाही हसू आलं व त्यांनी परीक्षा पूर्ण करून अण्णासाहेबांना शाबासकी दिली. आईचं सुख त्यांना फार दिवस लाभलं नाही. परंतु जाण्यापूर्वी जानकीबाईंनी श्री गुंड गणपतीला जाण्याचा आणि प्रदक्षिणेचा नेम 7व्या वर्षापासून अण्णासाहेबांना करून दिला. आई निवर्तल्यावर लवकरच त्यांचं लग्न झालं. ते शुक्रवारातील प्रसिद्ध लोणी विखे दामले यांची कन्या रमाबाई यांच्याशी. रमाबाई अण्णासाहेबांच्या सौंदर्याच्या मानाने दिसावयास काळ्या सवळ्या, परंतु नाकी डोळी नीटच असून स्वभावानं खूप चांगले होते. ज्यांचं आयुष्य पुढे इतक्या चमत्कारिक रीतीने जाणार होते अशा मुलाकरता भाऊसाहेबांनी एखाद्या श्रीमंत सरदाराची मोत्याच्या दाण्यासारखी मुलगी न करता रूपानं साधारणच पण स्वभावाने लोकोत्तर मुलगी पसंत केली. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर अण्णासाहेब डेक्कन कॉलेजमध्ये. त्यावेळच्या त्यांच्या शरीर बळाच्या व गूढपणाच्या बऱ्याच गोष्टी. टिळक पंचांगांचे उत्पादक नाना चपरे हे त्यावेळी त्यांचे शिक्षक होते. एकदा स्वतःच्या उपयोगाकरता नानांनी 40 लाडवांचा एक डबा आणून भिंतीवर ठेवला. अण्णासाहेबांची नजर त्यावर गेली आणि डब्यातले सगळे लाडू स्वस्त करून त्यात दगडधोंडे भरून तो डबा त्यांनी परत तसंच जागेवर ठेवला. नानांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र केलं व एक जाड दोरखंड देऊन झटक्यासरशी हे कोण तोडतो असं विचार. काही विद्यार्थ्यांनी झटापटी केल्यानंतर अण्णासाहेबांनी एका झटक्यात त्या दोरखंडाचे तुकडे केले. तेव्हा तूच लाडू स्वस्त केलेस असं म्हणत नानांनी अण्णासाहेबांचा हात धरला. अशा अनेक गमती त्यावेळेला झाल्या. अण्णासाहेबांचा ज्योतिर्गणिताचा अभ्यास होता तो नानांमुळेच. तसेच स्वतःच्या वागण्यात अण्णासाहेब पंचांगाचा वापर करायचे ते सुद्धा नानांमुळे. कॉलेजात असताना त्यांच्या डोक्यात ICS करून इंग्लंडला जायचं होतं. तेवढ्याकरता अनेक भाषांचा अभ्यास त्यांनी सुरू केला. अरबी, फारसी, लॅटिन, ग्रीक इत्यादी विदेशी तसंच कानडी, तमिळ, तेलुगू इत्यादी भारतीय भाषांमधील ज्ञान त्यांच्या भाषणात नेहमी दिसून येईल. डेक्कन कॉलेजमध्ये असल्यापासून रावसाहेब महादेव गोविंद रानडे व अण्णासाहेबांचे निकट संबंध होते. त्यांच्याशी सहकार्य करून सामाजिक व राष्ट्रीय अशा अनेक चळवळीत त्यांनी भाग घेतला. परंतु पुढे तो संबंध फार काळ टिकला नाही, कारण प्रत्येक बाबतीत रानडेंचा कमालीचा मवाळपणा अण्णासाहेबांना पटणं शक्य नव्हतं. त्यावेळी पुण्यात जोरात चालू असलेल्या विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. या चळवळीचे फार मोठे पुरस्कर्ते विष्णूशास्त्री पंडित म्हणून होते. पतित परिवर्तनाचाही प्रश्न त्यांच्या डोक्यात बराच घोळत होता. असं काहीतरी करून हिंदू व मुसलमान यांचं एकीकरण व्हावं असं त्यांना वाटे.
या त्यांच्या चळवळीचा परिणाम म्हणून त्यांच्या घरात त्यांच्यावर बहिष्कारही टाकण्यात आला. परंतु त्यांनी आपली मतं व उद्योग सोडून दिली नाहीत अथवा बेपर्वाईने वडिलांचा अपमान करून घरही टाकून दिले नाही. घरी यावं व बाजूस मांडलेल्या पानावर मुकाट्याने जेवून आपल्या कामास निघून जावं असा त्यांचा दिवस होता. अण्णासाहेब बीएची परीक्षा पास होऊन 1867 मध्ये मुंबईत LLB करण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर ते व त्यांचे स्नेही आबाजी पंत हे त्यावेळेचे सुप्रसिद्ध डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे यांच्याकडे उतरले. एक दिवस डॉक्टर कुंटे या दोघांना कॉलेज दाखवण्यास घेऊन गेले. कॉलेज पाहून झाल्यावर प्रिन्सिपल डॉक्टर हंटर यांचा दोघांशी त्यांनी परिचय करून दिला. तेव्हा त्यांनी काहीही विचार न करता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी आलेत असे डॉक्टर कुंटेंनी ठोकून दिले. एकदा असं सांगितल्यावर माघार घेणं अण्णासाहेबांना शक्य नव्हतं. अशा रीतीने LLB आणि LMNS अशी दोन्ही शिक्षणे एकदम सुरू. कोणतीही गोष्ट एकदा कराव्यास घेतली म्हणजे ती पुरी करणं हेच त्यांना माहित. इंग्रजी वैद्यकीचा अभ्यास सुरू केल्याबरोबरच आर्य वैद्यकीचा अभ्यास करण्याची आवश्यकता निर्माण झाली. पेशवाईतील पिढीजात वैद्य लागवणकर यांच्या घराण्याचे त्यावेळचे प्रसिद्ध महादेव शास्त्री लागवणकर वगैरे दोघा तिघांपाशी आर्य वैद्यकीचे शिक्षण घेण्यास अण्णासाहेबांनी सुरुवात केली. मुंबईत आल्यावर मोरारजी गोकुळदास चाळीत त्यांनी आपलं ठाण मांडलं आणि पुढील 12 वर्ष तेच त्यांचं मुख्य स्थान झालं. चाळीचा संपूर्ण मजला त्यांनी भाड्याने घेतला होता. श्री अण्णासाहेब हे तिथे मोठ्या श्रीमंती थाटानं राहत होते. स्वयंपाक, नोकर चाकर, मोलकरणी वगैरे सर्व सरंजाम उत्तम असून राहणी फार खर्चाची होती. सकाळी व दुपारी मेडिकल कॉलेजमध्ये जावं, संध्याकाळी लॉ क्लासमध्ये हजर राहावं आणि उरलेल्या वेळात रात्री सर्व प्रकारच्या उठाठेवी कराव्यात असा त्यांचा रोजचा कार्यक्रम. थोडासा उपहार करून सकाळीच बाहेर पडावे ते रात्री 2-4 वाजेपर्यंत काहीतरी व्यवसायात गुंतून गेलेले असतात. जेवण पदरात पडेल तेव्हा पडेल. कित्येक वेळा 4-4 दिवसात मुळीच झोप होत नसे. मुंबईत येताना जो बिछाना बांधून आणायचा तो परत पुण्यात जाताना झटकून पुन्हा बांधायचा असंच अनेक दिवस चाललं. एकदा 6 महिन्यानंतर तो असाच झटकत असताना त्यात खूप मोठे विंचू व 2-4 गोमा निघाल्याचं अण्णासाहेब सांगितलं. अण्णासाहेबांना दोन्ही वैद्यकीय पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करताना इंग्रजी वैद्यकीच्या अनेक उणीवा लक्षात आल्या आणि ते सिद्ध करून दाखवण्याकरता त्यांनी मोठी खटपट केली. इंग्रजी मासिक त्यांच्या हाती होतच. त्याच्या जोडीस वैद्य सुद्धा म्हणून आर्य वैद्यकाची माहिती देणारं मासिक त्यांनी सुरू केलं. त्याच्या जोडीस प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्याकरता त्यांनी एक इंग्रजी दवाखाना आणि एक देशी दवाखाना सुरू केला आणि त्यावर स्वतः देखरेख ठेवून काम चालवलं. त्यातील मुख्य खुबी अशी होती की एकाच रोगाच्या काही रोग्यांना इंग्रजी पद्धतीनं तर काही रोग्यांना देशी पद्धतीने औषध देऊन त्यांचं बरं होण्याचं व बरे होण्याच्या वेळांचं शेकडा प्रमाण बघायचं. देशी दवाखाना पुण्याचे लागवणकर शास्त्री चालवीत आणि इंग्रजी दवाखान्यावर डॉक्टर भाऊ गोपाळ मंत्री म्हणून एक ग्रस्त काम करतो. हा तुलनात्मक अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून 2-4 लाख रुपये उभारून एक मोठी संस्था स्थापन करावी आणि मिळतील तेथून आर्य वैद्यकीवरील ग्रंथ शोधून आणून प्रसिद्ध करावे व अशा रीतीने तुलनात्मक दृष्टीने आर्य वैद्यकीचे श्रेष्ठत्व दाखवून त्यातील व्यंगे दूर करावी असा अण्णासाहेबांचा मानस होता. याच सुमारास अण्णासाहेब वकील झाले आणि त्यांना बडोदे संस्थांची दिवाणगिरी सांगून होती. तेव्हा दिवाणगिरीचा मान व पैसा न पत्करता बडोद्याची परराष्ट्रीय मंत्र्याची जागा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पगार घेऊन आपण बडोदे सरकारचे नोकर होणार नाही, फक्त ऑफिसच्या सरंजामापुरता 300 रुपये दरमहा पगार घेऊन मुंबईतच राहू अशा त्यांच्या अटी होत्या. याच वेळी अण्णासाहेब LMS ही परीक्षा पास झाली व दोन्ही पदव्या त्यांना मिळणार. परंतु तेथेही पुन्हा एक समस्या उत्पन्न झाली. मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर हंटर परदेशी गेले असताना ग्रँड मेडिकल जर्नल मधून त्यांनी लिहिलेल्या एका लेखावर अण्णासाहेबांनी टीका केली. आपलाच विद्यार्थी आपलाच अपमान करताय हे वाचून हंटर साहेबांना प्रचंड राग आला. तेव्हा त्यांचे नुकसान करण्याकरता एकाच वेळी एक मनुष्य 2 परीक्षास बसणे योग्य नाही असा हंटर साहेबांनी सिंडिकेटमध्ये वाद काढला आणि तशाच अर्थाचा काही ठराव सिंडिकेटने पास केला. त्यावर अण्णासाहेबांनी कोणती डिग्री घ्यावी असं आपल्या वडिलांना भाऊसाहेबांना विचारलं असता भाऊसाहेबांनी वकील होण्यास सांगितलं. कारण वैद्यकीवर पैसा मिळवणं अयोग्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती. वकिलीवर पैसा मिळवा, वैद्यकीचा पैसा घेऊ नये ही त्यांची आज्ञा अण्णासाहेबांनी पुढे इतक्या कडकपणे पाळली
की वैद्यकीच्या सल्ल्याकरता आलेल्या लोकांनी आणलेले एखादे साधे फळ देखील ते घेत नसत. हायकोर्टात वकील झाल्यावर अण्णासाहेबांचा थाट विशेष होता. इंग्रजी पोशाखाचा त्यांना तिटकार असल्यामुळे त्यांनी अत्यंत नाखुशीने हायकोर्टात जाण्यापुरता त्याचा उपयोग केला. परंतु एकदा खरी आल्यावर पुन्हा नेहमीचे राहणीमान असे. उत्तम पुरुष म्हणून त्यांची ख्याती दूरवर असल्यामुळे अनेक लोक त्यांना भेटायला येत असत. अनेक प्रकारच्या सल्लामसलती करून जात. त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत असलेले टिळक, गोविंदराव गोडबोले वगैरे मंडळींसाठी अण्णासाहेब हे मोठे आदर्श व्यक्तिमत्व होते. इतर अनेक उद्योगातच देशी कारखान्यांचे उत्तेजनार्थ प्रदर्शन भरवण्याची कल्पना काढून त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. अर्थातच कल्पना त्यांची एकट्याची नसेल, परंतु त्यांनी ती काढली व घडवून आणली. त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला काच कारखाना हा एका स्वीडिश माणसाच्या देखरेखीखाली चालला होता व त्याच्या कुशलतेमुळे व इमानीपणामुळे तो लवकरच अतिशय भरभराटीस येईल असं वाटू लागले. काचेचा कारखाना चालू असताना त्यातल्या द्रव्यांवर सल्फ्युरिक ऍसिड व क्रमाक्रमाने इतरही रासायनिक पदार्थ अत्यंत कमी श्रमात खर्चात काढावे अशी योजना केली. सल्फ्युरिक ऍसिडचा प्रयोग तर इतका उत्तम झाला की केप सारख्या कंपनीकडून 14 आण्याला मिळणारी बाटली फक्त 2 आण्यामध्ये येऊ लागली. तेव्हा इंग्रजी व्यापार मंडळात एकच खळबळ उडाली. मंडळाने कारस्थान करून काचेच्या कारखान्यासाठी लागणाऱ्या मिठावर कर लावायला सुरुवात केली. त्यामुळे पूर्वीची योजना बिघडली व सल्फ्युरिक ऍसिड वगैरे पदार्थांची जोड नाहीशी झाली. त्यामुळे काच माफक किमतीत देणे परवडेनासे झाले. तरीही हा उद्योग अण्णासाहेबांनी पुढे नेटाने चालवला. परंतु काही कारणानं त्या स्वीडिश माणसास परत मायदेशी जावे लागले. त्यामुळे कारखाना बंद ठेवावा लागला. बैठकीतील काही मंडळींनी त्यांना जाळ्यात गुंतवावं म्हणून एक गट रचला. एका सुंदर व प्रख्यात गायिकेची बैठक नियोजित करून अण्णासाहेबांना निमंत्रित करण्यात आले. पूर्वी ठरल्याप्रमाणे ती विश्रांती करता बसली असता चहा कॉफी पिण्याच्या, बिडी उडण्याच्या अशा काही निमित्तानं एक जण बाहेर निघून गेला आणि अण्णासाहेब व ती गायिका असे ते दोघेच खोलीमध्ये. हे पाहून अण्णासाहेब बाहेर जायला निघाले तर दाराला बाहेरून कडी लावण्यात आली होती. मोहात पडण्याची त्यांना भीती नव्हती, पण अब्रू नुकसानी आणि दुसरं म्हणजे सर्व तऱ्हेने पवित्र राखलेल्या शरीरात एका परस्त्रीचा स्पर्श होऊन ते विटाळणार असा विचार त्यांच्या मनात आला. आपण काय करावे अशा विचारात ती गायिका होती. तेवढ्यात अण्णासाहेबांनी कठड्यावर पाय ठेवून खाली उडी टाकली. तेव्हापासून बाकीची मंडळी मात्र अति सकापून गेली आणि पुढे कोणी कधीही त्यांच्या वाटेत गेले नाही. श्री नरसिंह सरस्वती महाराज अण्णासाहेब. श्री नरसिंह सरस्वती महाराज प्रथमतः 1873 साली आळंदीत राहायला आले. त्यापूर्वी ते एकदा आळंदीत येऊन गेले होते. अशी एक आख्यायिका आहे की अण्णासाहेब लहान असताना डोक्यावर जटाभार व दंडकमंडलू अशा वेशांमध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराज पटवर्धनांच्या वाड्यात आले आणि आत शिरताच डाव्या बाजूस असलेल्या बाकावरती बसले. कोणी गोसावी आला आहे असं समजून अण्णासाहेब बाहेर आले. त्यांची व महाराजांची थोडी नजरानजर झाली आणि नरसिंह सरस्वती महाराज उठून निघून गेले. श्री नरसिंह सरस्वती महाराज हे अण्णासाहेबांच्या आयुष्यातील एक फार महत्वाची व्यक्ती होती. श्रीमंत तात्यासाहेब रायडीकर यांच्यामुळे अण्णासाहेबांची व महाराजांची गाठ पडली. त्यानंतर जो ऋणानुबंध जुळला तो उत्तरोत्तर दृढ होऊन पुढे पुढे तर अण्णासाहेब व श्री नरसिंह सरस्वती महाराज हे एकरूपच होऊन गेले. नरसिंह सरस्वती महाराजांच्या सहवासानं अण्णासाहेबांच्या पुढच्या आयुष्यात मोठी क्रांती झालेली. श्री नरसिंह सरस्वती महाराज अण्णासाहेबांना दादा म्हणून हाक मारत. तिकडचा डोंगर तिकडे उचलून ठेवावा असं अण्णासाहेबांचं काम आहे असं श्री महाराज म्हणत आणि हे आमचे लष्करी खातं असं म्हणून महाराज अण्णासाहेबांची पाठ करतात. वैदिक संस्कृती म्हणजे काय व वैदिक आचार विचार यांच्या मुळाशी कोणती तत्व आहेत इत्यादी गोष्टीच्या अभ्यासासाठी अण्णासाहेबांना श्री नरसिंह सरस्वती महाराजांची फार मदत झाली. अण्णासाहेबांच्या मनात महाराजांबद्दल इतका आदर होता की आळंदीत गेल्यावर आपला श्रीमंत पोशाख ऐदबाज रेशमी काठी धोतर सोडून घेऊन ते साधं धोतर नेसल्याशिवाय महाराजांसमोर जात होते. सारी निजानीत झाल्यावर रात्री 2-3 वाजता अण्णासाहेब आणि श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची सारी मजलिस चालत असे आणि लोकांसमोर उगीच कसलं तरी भांडणाचं नाटक करायचं अशी मौज चालत होती. एकदा बोलता बोलता शरीर हा विषय निघाला. शरीराच्या डिसेक्शन बद्दल प्रश्न निघाला.
आणि आम्ही चिरफाड करून हे सगळे अवयव बघतो असं अण्णासाहेब म्हणाले. त्यावेळी मढ्याचे डिसेक्शन करून काय उपयोग, जिवंत शरीराच्या आत पाहिलं पाहिजे असं श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणाले. नंतर एकदा असं डोळ्यांच्या रचनेविषयी आणि दृष्टीविषयी चर्चा चालू असताना डोळे वाचून पाहणं ते खरं पाहणं असं नरसिंह सरस्वती महाराज म्हणाले. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, हे कसं घडेल? तेव्हा जवळचा कागदाचा एक तुकडा घेऊन महाराजांनी त्यात भोग पाडली आणि तुला काय पाहायचे ते पहा असं अण्णासाहेबांना म्हणाले. त्यावेळी काबूल येथे लढाई सुरू, तीच आपण पाहावी असं अण्णासाहेबांना वाटले. तोच त्यांना तो सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसू लागला आणि तसाच्या तसा प्रसंग पुढे वर्तमानपत्रात लिहून आला. अण्णासाहेबांचं समाजकारण आणि राजकारण. मुंबईत अण्णासाहेबांच्या संग्रहात जी माणसं होती त्यांच्यामध्ये माधवराव नामजोशी या ग्रस्तांचा अण्णासाहेबांना बराच उपयोग होता. अनेक प्रकारचे उद्योग करण्याची माधवरावांची क्षमता होती. त्यांच्यासाठी अण्णासाहेबांनी पुण्यामध्ये किरण हे मराठी आणि डेक्कन स्टार हे इंग्रजी पत्र सुरू केले. परंतु अनेक उद्योगांमुळे माधवराव नामजोशींच्या हातून या पत्राचं स्वतंत्र काम होण्याचं झालं, म्हणून अण्णासाहेबांनी त्या पत्राचं रूपांतर केसरी व मराठा मध्ये केलं. केसरी व मराठा यांचे डिक्लेरेशन माझ्या हस्ते आहे असे ते त्या पत्रांविरोधात बोलणाऱ्या मोठ्या अभिमानाने सांगत. त्यावेळच्या अण्णासाहेबांच्या संग्रहातील उल्लेख करण्याजोगी माणसं म्हणजे गणपतराव सहस्रबुद्धे, पेरू अय्या, बालमित्र भिकाजीपंत देशपांडे, भाऊ निरुळकर वगैरे. सालारजंग प्रकरण. साचलेल्या कर्जाच्या फेडीकरता म्हणून वराड प्रांत इंग्रजांना परंतु ही गोष्ट त्यावेळेचे निजाम साहेब व खुद्द वराड प्रांताचे प्रमुख दिवाण सर सालारजंग यांच्या मनात फार लागून राहिली होती. स्वतः सालारजंगांनी परदेशी प्रवास केला होता, त्यामुळे इंग्रजी राज्याचे व त्यांच्या राजनीतीच्या अंतस्थितीचे त्यांना चांगलंच ज्ञान होतं. वराड प्रांत इंग्रजांपासून सोडवावा अशी सालारजंगची रात्रंदिवस तळमळ असे. अशा स्थितीत सालारजंगात हाताशी घेऊन आणि ज्या कर्जाच्या बदल्यात वऱ्हाड घेण्यात आलं होतं त्या कर्जाची फेड करून जर हा प्रांत स्वतंत्र करण्यात आला तर आपलं मनोरथ सिद्धीस नेण्यास हे कार्यक्षेत्र उत्तम आहे असे अण्णासाहेबांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे सालारजंगाशी बोलणं सुरू केलं. सालारजंगाचाही हा विचार पटून त्यानं ही आपली अनुकूलता दाखवली. त्यावेळच्या काबकरणाच्या दिशे संबंधाने अण्णासाहेब सांगत असत की काही मंडळींना हैदराबादला ठाण देऊन बसवलं होतं. तेथील सर्व कारवाई भाऊसाहेब निरुळकर यानं करावी आणि सालारजंगच्या भेटीची वगैरे दरबारी कामे भिकाजीपंत देशपांडे यांनी करावी अशी योजना होती. कोणत्याही प्रकारची बातमी ही पोस्टानं न पाठवता स्वतंत्र माणसाची डाक ठेवली होती. या कामाकरता उत्तर हिंदुस्थानातील संस्थानातील काही श्रीमंत गृहस्थही हाती घेतले. असं ठरलं की हैदराबादेत एक मोठी बँक काढून 10-12 कोटींचं कर्ज तिच्या मार्फत निजाम सरकारास द्यावं आणि बदल्यात वऱ्हाडचा कारभार अण्णासाहेबांनी आपल्याकडे घ्यावा. अर्थात जरी राजकीय धोरणं गुप्त असली तरीही निजाम सरकार काहीतरी मोठं कर्ज काढण्याचा विचार करीत आहे ही गोष्ट सगळीकडे पसरल्याखेरीज राहिली नाही व एवढं कर्ज पुरवण्यास तयार असलेली काही माणसं देखील पुढे आली. सालारजंगची मुख्य अट अशी होती की या कर्जात ब्रिटिश सिक्युरिटी अथवा कोणत्याही प्रकारची ब्रिटिशांची मध्यस्थी नको. ही अट पुरी करणं इतर पोटभरूंना शक्य नसल्याने अण्णासाहेबांचाच हेतू सिद्धीस केला. परंतु अण्णासाहेब हे कोणी सरदार अथवा संस्थानिक नसल्यानं एका तरुण हायकोर्ट वकिलावर कितपत भरोसा ठेवायचा आणि त्याच्या किती नादी लागावं हे सालारजंगला कळेना. म्हणून त्यांची परीक्षा घेण्याकरता सालारजंगाने एक दिवस खटटोप्याच्या कारकुनांना बोलवलं आणि विचारलं की बँकेचं व्हायचं ते होईल, पण काही निकडीच्या कामाकरता सरकारला आत्ताच्या आत्ता 2 कोटी रुपये हवे आहेत. तेव्हा ब्रिटिश सिक्युरिटी वाचून ते तुम्ही कोणी देऊ शकाल काय? सर्वांनी आम्ही आमच्या मालकांना विचारतो आणि सांगतो अशी उत्तरं दिली. इकडे या प्रश्नाबद्दलची तार अण्णासाहेबांना पण मिळाली होती. अण्णासाहेब नुकतेच मेडिकल कॉलेजमधून आले होते. ती तार पाहून क्षणभर काय करावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि ते लागलीच उठले आणि प्रोफेसर स्मिथ यांना भेटायला गेले. स्मिथ यांचा आपल्या शिष्यावर लोभ असला तरी इंग्लिश लोकांच्या व्यावहारिकपणात अनुसरून मध्यस्थी करण्यास स्मिथ यांनी कबूल केले. त्याची दलाली नीट ठरल्यावर प्रोफेसर स्मिथ
त्यांच्या मध्यस्थीने फ्रेंच बँकेतून 2 कोटी रुपये तयार आहेत. कोठी व कसे पाठवायचे ते कळवा, अशी तार अण्णासाहेबांनी सालारजंगास केली. अण्णासाहेब व त्यांचे कारकून यांची फजिती होणार अशा संभ्रमात सालारजंग असताना ती तार वाचून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने तू तर राहू दे, मागावून कळवतो अशी उलटी तार अण्णासाहेबांना पाठवली. मग मात्र सालारजंगास विश्वास बसवून त्याने या बँकेच्या कामाला सुरुवात केली आणि फ्रेंच बँकेच्या मार्फतच 12 कोटींचं कर्ज काढण्याचं ठरवलं. परंतु हा सगळा व्याप अण्णासाहेबांच्या चांगलाच अंगाशी आला. मीची दलाली आणि 2 कोटींवरील व्याज थोड्याच अवधीची का होईना, पण त्याची रक्कम अशीच काहीतरी 2-4 लाख रुपये होती व कर्ज अखेरपर्यंत अण्णासाहेबांना फेडावं लागलं. पुढचा सगळा व्यवहार उत्तम झाला असता, पण सालारजंगच्या मृत्यूमुळे सर्व घोटाळा करून टाकला. सालारजंग प्रकरण चालू असताना अण्णासाहेबांचा मोठा लौकिक होऊन इतरही मोठमोठी कामं त्यांच्याकडे येऊ लागली. मद्रास इलाख्यात करवट म्हणून एक शहर आहे. तेथील व्यंकट परमार नावाच्या राजानंही अशाच काही कामाकरता अण्णासाहेबांकडे संधान लावलं. हे संस्थान सुमारे 60 लक्षांचे असून राजाही मोठा चांगला आणि धर्मात्मा होता. तेव्हा दिवस व गाडी नक्की करून वाटेत पुण्यात 1-2 कामं आटपून आणि आळंदीत स्वामींचं दर्शन घेऊन पुढे जावं अशा इराद्याने शनिवार 9 ऑक्टोबर 1880 या दिवशी संध्याकाळी अण्णासाहेब मुंबईहून निघाले. आळंदीला श्री नरसिंह सरस्वती महाराजांना अण्णासाहेब भेटायला गेले. तेव्हा स्वामींनी अण्णासाहेबांना मद्रासला जाऊ नको असा उपदेश केला. त्यावरून दोघांचे खूप वादविवाद झाले. आपण जाणारच असं अण्णासाहेबांनी निक्षून सांगितल्यावर महाराज म्हणाले, बरं तर जाशील तसा येशील आणि मद्रासहून येताना कंचीस जाऊन ये. 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी केसरी आणि मराठा यांचं डिक्लेरेशन करून दुसऱ्या दिवशी 12 तारखेला मद्रास मेलने अण्णासाहेब मद्रासला निघाले. अण्णासाहेब मद्रासला पोहोचल्यावर काही दिवसांनी त्यांना सालारजंगच्या आकस्मिक मृत्यूची तार मिळाली. तरी पण हिंमत न सोडता अण्णासाहेब मद्रासचे काम उरकण्याच्या पाठीमागे लागले आणि त्यातून पुन्हा त्यांनी ही उभारणी केली असती. परंतु व्यंकट परमारचाही असाच अचानक मृत्यू झाला. त्यामुळे ही योजनाही मोडून पडली. अशा स्थितीत त्यांनी काही काळ एकांतात घालवला. देवाधर्मावर त्यांची आधीपासूनच श्रद्धा होती व इंग्रजी विद्येच्या संस्कारानं जो चौकसपणा उत्पन्न व्हावयाचा तोही उत्पन्न झाला होता. कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करायची हा तर त्यांचा मूळ स्वभावच होता. प्रयत्नात अपयश आल्यामुळे त्यांची जी भयंकर निराशा झाली, त्या योगानं हिंदुस्थानच्या भवितव्यतेविषयी निराश होऊन त्यांनी हरिहरी करीत देहसार्थक केलं अशी सामान्य समजूत आहे. परंतु त्यांचं स्वतःचे सर्व प्रसंगातले उद्गार आणि उपदेशाची सरणी यांचा समन्वय केला तर ही समजूत अतिशय अडाणीपणाची आणि आंधळेपणाची आहे असं स्पष्ट दिसतं. शिशुपाल वक्रदंतास मारल्यावर धनुष्याची प्रत्यंशा कायमतेच खाली उतरवून ठेवणाऱ्या श्रीकृष्णांनी पुढं भारतात जे काम केलं तेच या पुढील आयुष्यात अण्णासाहेबांनी केलेलं दिसतं. परंतु याच्या जोडीस खरोखर जे काम केलं ते दिसत नसल्यामुळं किंवा त्याच्या उपयुक्ततेची व गरजेची जाणीव नसल्यामुळं त्यांनी प्रत्यंशा उतरवून ठेवली एवढं